हे दादांचं खोटं आहे. तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट, आता तुम्ही प्रश्न विचारला, एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं, मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता, तो तुमचा अधिकार आहे. पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं, मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे, त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत. त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही. एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव ठरेल, आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे. मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही. ते म्हणले हरकत नाही, महायुती तर बरोबर आहेच, त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा. तरी देखील बातम्या लावल्या, अरे राष्ट्रवादीच होती, शिवसेना शिंदे गट नव्हता, भाजप गट नव्हता. मी जर त्यांना बोलवलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, दुःखात असताना आपण चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मला फक्त माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची, मला ह्या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं मतं व्यक्त करतात, त्यांची भूमिका मांडतात. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं, भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही. आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल याबद्दलचा माझा प्रयत्न राहणार. मला चिंतनाची गरज नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.